अरे ये 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 बस. काय बोलायचंय नक्की? अरे थांब, राजवर्धनला येऊ दे, मग आपण बोलू. येतच असेल आत्ता तो. अरे हा बघ आलाच. हे बोला, आज कोणता धक्का देणार आहात तुम्ही? धक्का नाही देणार आहे. तुला रिलॅक्सेशन हवं असतं ना, पण तुझ्या काही जबाबदाऱ्या मी आदित्यवरती टाकायचं ठरवलं. आणि हे कधी ठरलं? ऍक्च्युली आत्ताच. मला असं वाटतं की या विषयावर आधी आपण दोघं बसून बोलूयात. राजवर्धन, तुला चांगलंच माहिती आहे, माहेरच्या चहाच्या बाबतीतला कुठलाही निर्णय मी पूर्ण विचार करून घेते. तसंच असेल तर हे ठरवताना तू नक्की काय विचार केलाय हे ऐकायला आवडेल मला. हो ना, बस. नाही, मी इथेच ठीक आहे. हे बघ राजवर्धन, तुझ्यावरच्या काळजीनेच हा निर्णय घेतलाय मी. माझी काळजी याची. राज, मला माहितीये, म्हणजे मला गेले काही दिवस जाणवतंय की तुझ्यावरती कामाचा खूप ताण पडतोय आणि आपल्याला जर हा डोलारा अजून वाढवायचा असेल तर तुझ्या मदतीला सोबतीला कोणीतरी असावं असं वाटतंय मला. वा, म्हणजे तुला आता माझ्या केपेबिलिटीवरती संशय येऊ लागलाय तर? राज, प्रत्येक वेळेला गैरसमज करून घेतलाच पाहिजे का? अरे तुझ्या केपेबिलिटी बद्दल, तुझ्या मेहनतीबद्दल, तुझ्या काम करण्याच्या क्षमतेबद्दल अजिबात संदेह नाहीये माझ्या मनात. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की हा कामाचा डोलारा वाढल्यावर तुझ्या मदतीला कोणीतरी घरचं, हक्काचं, विश्वासू माणूस असावं, असा सरळ साधा हेतू आहे माझा. दिसत नाही, मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. एकटा हँडल करू शकतो सगळं. आणि तू सुद्धा एकटीच होतीस ना तेव्हा? त्या माणसांपैकी कुणी आलं होतं का तुला आधार द्यायला? राज, मी तुला 1000दा सांगितलंय, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवरती चर्चा करण्यात काहीही अर्थ नसतो. आता तू नियतीचं चक्र उलट फिरवून त्या काळात जाऊन त्या केलेल्या चुका सुधारवू शकणार आहेस का? नाही ना. पुन्हा पुन्हा तोच विषय उगाळण्यात काय अर्थ आहे राज? मला हौस नाहीये तो विषय पुन्हा पुन्हा काढण्याची. आदित्यला या सगळ्यात आणून सुरुवात तू केली आहेस. आदित्य पुतणे आहे, माझा भाऊ आहे तुझा. अरे आत्ता लग्न झालंय त्याचं, त्याच्या भविष्याचा आपण विचार नको करायला? हा सगळं आधीच ठरवतेस आणि मग आपण डिस्कशन करूया. हा ड्रामा तरी कशाला करायचा आई? ड्रामा ही पद्धत आहे तुझी आईशी बोलायची. काकी, मी काही बोलू का? हे बघ राज, मला इच्छा नाहीये सध्या बिझनेस सांभाळायची. खरं तर म्हणजे बिझनेस वगैरे सांभाळण्याचा पिंडही नाहीये ना माझा. एक्झॅक्टली. पिंड कोणाचाच नसतो. मला कुठे काय येत होतं? अरे आदित्य, अंगावर पडलं ना की माणूस करतो, शिकतो सगळं करायला. तू 4 कामं करायला घे, जमेल तुला. आणि मला माहितीये तू खूप मेहनती आहेस, कष्टाळू आहेस. माझी खात्री आहे जमेल तुला, माझा विश्वास आहे तुझ्यावर. म्हणजे यू डोंट ट्रस्ट मी? आता का अर्थाचा अनर्थ करतोयस तू? काय बोलतोयस तू? अरे माझा तुझ्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे राज. मला फक्त एवढंच वाटतं की तुझ्यासोबत कोणीतरी घरातलं माणूस मदतीला असावं. आणि तुला असं का वाटतंय ना तेही मला माहिती. मी कायम तुझ्या मनासारखं वागत राहावं आणि त्या माणसाकडून मी तुझ्या मनासारखं वागतोय की नाही याचा रिपोर्ट तुला मिळत राहावा म्हणून. आता मात्र हद्द झाली राज.
तुला गैरसमज करून घ्यायचा ना, मग माझा नाईलाज आहे. हे बघ, अजूनही मला असं वाटतं की आदित्यला जर आपण बिझनेसमध्ये सामावून घेतलं तर आपलाच फायदा होईल. काकी, मला जरा विचार करायला वेळ हवाय. नाही म्हणजे इतका मोठा निर्णय आणि असा अचानक होकार नाही देऊ शकत ना मी. अरे नकार द्यायचा काही प्रश्नच नाहीये. हे बघ आदित्य, माझी सून येईपर्यंत राजवर्धनला साथ द्यायला तुझ्या इतकी दुसरी योग्य व्यक्ती नाहीये माझ्या डोळ्यासमोर. सून, आता हे काय नवीन? आई, मी तुला आधीच सांगितलंय की मी लग्न करणार नाहीये. ठीक आहे राज, आपण त्याविषयी नंतर बोलू. आत्ता तू आदित्यला बिझनेसमध्ये सामावून घे. तो कायम साथ देईल तुला. देशील ना आदित्य? काकी, आता बिझनेस वगैरे सांभाळायची खरंच तयारी नाहीये माझी. मला जरा वेळ लागेल विचार करायला, प्लीज. ठीक, तू वेळ घे, विचार कर आणि मला नंतर कळव, पण पॉझिटिव्ह. मी येतो. हो. हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे. गरजेचं आहे. आत्ता नाही कळणार तुला. ज्या दिवशी तुला कळेल ना, तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असेल. कागदोपत्री तिचं नाव मंजिरीच आहे. आपण तिला कावेरी म्हणतो ना, म्हणून तिचं नाव कावेरी पडलंय. तिला ही ओरिजिनल कागदपत्र पाठवायला हवी, नाहीतर तिला नोकरी नाही मिळायची. आता हिला नोकरी कशी मिळते तेच बघते मी. आकांक्षा, बस एका जागी. किती फेऱ्या मारशील? हवेतल्या हवेत वटपौर्णिमा सुरू आहे की काय तुझी? माझा ना अजिबात मूड नाही हा मस्करी करण्याचा. सांगून ठेवते आधीच, प्लीज. बर, पण काय झालंय ते तरी सांग. हो आदित्य बघा ना, सांगितलं होतं त्याला. वहिनींचं आणि तुझं बोलणं झालं की लगेच फोन करून कळव मला.
अजून याच्या फोनचा पत्ता नाही. काय असा हा? मीच करून बघते. हाय. आधी कुठे आहेस तू? झालं का तुझं आणि वहिनींचं बोलणं? अरे तुला काय सांगितलं होतं मी? बोलून झालं की लगेच फोन कर मला. काय झालं? काय म्हणाला त्या? आई काय म्हणणार आहे काकी? तुझ्या मनात जे तेच. काकीला असं वाटतंय की राजवर्धनच्या बिझनेसच्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवाव्यात. काय? फायनली माझ्या मनासारखं झालं. बरं आधी संध्याकाळी लवकर घरी ये. तुझ्या आवडीचं मस्त काहीतरी करून ठेवते. काय? आई थांब जरा. मला काय वाटतं ते ऐक. मला खरंच वाटत नाही की मी उगाच या सगळ्या जबाबदाऱ्या. गप्पा बस. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. अशाने सगळं मुसळ केरात जाईल आधी. मी काय काय करून हे सगळं जुळवून आणलंय ना ते माझं मला माहित. आणि तुझं आता काय मध्येच? बिझनेसची जबाबदारी नकोय. मग काय करणार आहेस रे? ते भस्मापासून हिमालयात जाणार आहेस का इथे नुसतं बसून आश्रितासारखं खाणार आहेस? शोभतं का तुला? आधी तुला मी सांगून ठेवते. तुझ्या बापासारखा विचार करू नकोस. तुझा बापाही तसाच. स्वतः काही करायचं नाही. मला आता हे आश्रितासारखं जगणं नकोय. अगं आई पण जे आपलं नाहीच आहे त्याची हाव कशाला धरायची? तुझेच विचार तुझ्याकडे ठेव. मला ऐकू नकोस आणि स्वतःच जास्त डोकं चालू नकोस. मी जेवढं सांगते ना तेवढंच कर. मुकाट्यानं आत्ताच्या आता वहिनींकडे जा आणि त्यांना सांग की तुमचे सगळे निर्णय मला मान्य आहेत. शिरतंय ना डोक्यात? जा आता सांग त्यांना. का स्वतःच नसलेलं डोकं चालवण्याची काही एक गरज नाहीये. कळलं? अगं आई ऐक ना, आपण अपॉइंटमेंट नाही घेतली असं नको जायला. आपण वैदेही मला फक्त खात्री करून घ्यायची. हो पण असं ऐक ना माझं. ऐक. काकू, व्हॉट आर यू डुईंग इन माय ऑफिस? बाहेर आडवे येतात ते येताच, आता माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आडवे येत आहे. नक्की कोण आहात तुम्ही? माणूस की मांजर? तेच जाणून घ्यायला मी इथे आले. मी तुमच्या वाटेत आडवी येणारी मांजर आहे का तुम्ही बोका? व्हॉट? वेंडो वंडर कंपनीत मला जॉब मिळणार होता. जवळजवळ सगळं फायनल झालं होतं. पण आता ते म्हणतायत मी या जॉबसाठी सुटेबल नाहीये. सो मला फक्त इतकंच विचारायचंय की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल असं काय सांगितलंय? एक मिनिट वैदेही. नक्कीच तुम्ही त्या मिस्टर भालेरावना माझ्याबद्दल काहीतरी सांगितलंय. बोला, काय सांगितलंय तुम्ही? तुमच्यामुळे माझा जॉब गेलाय. नको तिकडे नाक खुपसायची सवय झाली आहे ना तुम्हाला? कशाला कुणाबद्दलही काहीही बोलायचं? आपल्यामुळे एखाद्याचं नुकसान होऊ शकतं याचं भान राहत नाही का तुम्हाला? बोला ना, काय बोललात तुम्ही माझ्याबद्दल? मला जे तुमच्याबद्दल माहिती आहे ते सांगितलं. काय काय माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल? हेच की तुम्ही काकूबाई आहात. माझ्या काकूबाई असण्याचा आणि हा जॉब न मिळण्याचा काय संबंध आहे? ऑफकोर्स संबंध आहे.
संबंध आहे ना? डू यू हॅव एनी आयडिया त्या जॉबसाठी मिस्टर भालेरावांना नेमकी कशी व्यक्ती हवी होती? तुम्हाला आहे का आयडिया? माझं शिक्षण, माझा अनुभव याबद्दल काही माहिती असायला मी तुम्हाला माझा रेझ्युमे कधी पाठवलाय का? मग माझ्याबद्दलचा कुठलाही निर्णय घेण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? कावेरी ऐक ना, आपण नको ना उगाच भांडायला. उगाच वैदेही अगं ते बोललेत माझ्याबद्दल, त्यांच्यामुळे माझा जॉब. कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये तुम्ही सूट नाही होणार का? या अशा काकूबाई टाईप साड्या नेसून फॉरेन क्लायंटशी डील करणार आहात का तुम्ही? विषय असा आहे ना राजवर्धन साहेब, प्रत्येक देशाचा आपला असा एक पोशाख असतो आणि तो पोशाख त्या त्या देशाची ओळख असते. मी ज्या देशात वावरते त्या देशाचा पोशाख साडी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तुमच्यासारख्या लोकांना वाटत असेल परदेशाहून येणाऱ्या माणसांशी बोलताना आपण आपल्या पद्धतीचे कपडे घातले तर मागास वाटू. याला न्यूनगंड म्हणतात. डू यू नो व्हॉट इज न्यूनगंड? इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स. असे नाही मी काकूबाई, पण म्हणून वेस्टर्न कल्चर फॉलो करायचंय म्हणून भर उन्हाळ्यात सूट आणि टाय घालून सतत घाम टिपत 10 वेळा रुमाल पिळत बसण्या एवढी मूर्ख नाहीये. इनफ. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते ज्याने तुम्हाला जॉब दिला नाही ना त्या माणसाला जाऊन बोला. अँड अगेन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मिस्टर भालेरावांनीच मला सांगितलं की हा जॉब तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणजे मिस वैदेही प्रधानच्या रेफरन्समुळे मिळणार होता. म्हणजे यू आर गेटिंग दॅट जॉब नॉट बिकॉज ऑफ युअर केपेबिलिटी बट ओनली ॲज अ फेवर. डू यू गेट दॅट काकू? सो अधिक केपेबल व्हा आणि मग सुटेबल जॉबसाठी अप्लाय करा. या आता. कावेरी अगं मिस वैदेही. सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. यू आर ब्युटिफुल अँड ऑफ कोर्स इंटेलिजंट. फेअर कॉम्बिनेशन. सो सेन्सिबल लोकांशी मैत्री कर. येस सर, आणि थँक्यू सो मच. मदत मागितली आणि त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मग राजवर्धन कशाला मध्ये येतोय? वैदेही, झालं गेलं गंगेला मिळालं. ही नोकरी नव्हतीच माझ्या नशिबात असं समजेन. अगं आत्ता तावातावानी भांडत होतीस ना आणि आता असं म्हणतेस? अगं चिडचिड करून नाही कावेरी, मला वैदेही, चिडचिड करून फक्त आपल्या डोक्याचा मनस्ताप वाढणार, दुसरं काहीही होणार नाही. हसायला काय झालं? काऊ ना, एक इंटरेस्टिंग थिअरी आहे. म्हणजे आपल्या माणसाला त्रास झाला ना की आपणच खूप चिडचिड करायची. म्हणजे आपल्याला शांत करायच्या नादात
तो त्याची चिडचिड विसरतो. वेडाबाई आहेस तू म्हणजे. मला पण आतून खरंच वाईट वाटलंय ग. पण मी ना आत्ता फक्त एवढाच विचार करते की काय चुकलं राजवर्धनचं. मी त्या नोकरीसाठी कदाचित योग्यच नसेल. पुढे जाऊन तोंडावर पडण्यापेक्षा आत्ताच विषय संपलेला बरा ना. तुला सगळं एक्सेप्ट आहे ना, मग झालं. तात्यांचा फोन. अगं मग घे ना. आणि एक मिनिट, त्यांनी नोकरीबद्दल विचारलं तर काय सांगशील? जे खरं आहे तेच. स्ट्रॉंग गर्ल. आलेच मी. हा तात्या. बाय. अगं झाला का इंटरव्ह्यू? कसा झाला? आणि मिळाली का नोकरी? पटकन सांग. हे बघ, आज मी सगळ्यांना चहात जरा जास्त साखर टाकून देतो. तात्या मला नोकरी नाही मिळाली. काय नाही मिळाली?